नमस्कार. माझं नाव यज्ञ आहे. वय फक्त 3 वर्ष. माझ्या छोट्या हातात अजून पेन्सिलही नीट धरता येत नाही. पण आयुष्यानं मला एवढं मोठं केलं की आज मी तुम्हाला ही गोष्ट स्वतः सांगतेय. माझं घर मालेगावच्या छोट्या वस्तीमध्ये आहे. घर गरीब होतं. पण आई रोज माझ्या केसात 2 छोटे गुंडे बांधून निळा फ्रॉक घालून म्हणे, माझी यज्ञापरी आहे. मला तेव्हा काय माहीत होतं की या जगात परी राहणं किती कठीण असतं. सकाळचा वेळ माझ्यासाठी नेहमीसारखा होता. मी बाहेर अंगणात बसून माझ्या छोट्या बाहुलीसोबत खेळत होते. आई घरात चुलीवर भाकरी बनवत होती. थोडासा वारा थंड होता, पण माळ रानावरचा. सूर्य माझ्या अंगावर पडला की मला गुदगुल्या व्हायच्या. मी हसत होतो. त्या दिवशी मी किती हसलो हे अजूनही आठवतं. कदाचित ते शेवटचं वेळ होतं. आमच्या घराजवळ एक काका राहायचे. माझ्या भाषेत काका म्हणजे मोठा माणूस. माझ्यासाठी ते फक्त ओळखीचे होते. कधीकधी ते मला बिस्किट देत, कधी माझ्या डोक्यावरून हात फिरवत. पण त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जी मला कधीच आवडली नाही. मी 3 वर्षांची होते, पण मुलांना लोक ओळखण्याचा एक निरागस गुण असतो. जो चांगला असतो तो जवळचा वाटतो. जो नाही त्याच्यामध्ये अस्वस्थपणा वाटतो. त्या काकांकडे मला नेहमी असंच वाटायचं. काहीतरी वेगळं. ते दिवस बरोबर नव्हते. आई घरकाम करत होती आणि मी घराच्या ओट्यावर बसून बाहुलीला अंगाई गीत म्हणत होते. ये रे पावसा, मी स्वतःच खिडक्यावरून म्हणत होते. अचानक तो काका हळूच माझ्यासमोर आला. यज्ञा, चल ना, तुला चॉकलेट देतो. मला चॉकलेट आवडायचं, पण मी नाही म्हटलं. मी डोकं हलवून घराकडे पाहिलं. मला आईचं स्वयंपाकघरातलं ओझं जाणवलं. काकांनी म्हणालं, तुझ्या आईला सांगू नकोस, चल पटकन. त्यांच्या आवाजात काहीतरी विचित्र पण होतं. जरूर मला हसवायचं नाहीये तर आदेश द्यायचा आहे. माझी लहानशी छाती दलपली. मला भीती वाटली. मी परत जायचं नाही म्हटलं, पण काकांनी माझा मनगट घट्ट पकडला. 3 वर्षाच्या छोट्या हातात किती ताकद असते. मी थोडा घाबरलो होतो. मला रडू आलं, पण आवाज बाहेर आला नाही. काकांनी डोळ्यांनी मला रागावलं आणि ओढत ओढत गल्लीच्या मागे नेत गेले. माझ्या लहान मेंदूला काही कळत नव्हतं काय चाललंय. फक्त आईचा आवाज आठवत होता, यज्ञा, बाहेर जास्त जाऊ नको. पण आता उशीर झाला होता. काकांनी मला एका अंधाऱ्या कोपऱ्यात नेलं. माझे पाय थरथरत होते, डोळे भीतीने भरलेले. पण माझ्या आवाजात ताकद नव्हती. मी पुन्हा आई आई एवढंच म्हणालो, पण माझा आवाज त्या शांत रिकाम्या जागेत हरवून गेला. आई किती जवळ होती आणि तरीही किती दूर. काका माझ्याकडे रागाने पाहत होते. ते माझ्या नको म्हणण्यावर त्रास घेत होते. त्यांच्या चेहऱ्यावरला बदल मी कधीच पाहिलेला नव्हतो. मला वाटलं की ते मला शिक्षा करतायत, पण मी तर फक्त चॉकलेट नको म्हणाले होते. तशी मोठी शिक्षा मला त्यावेळेस जाणवली. जग खूपच धोकादायक आहे असं मला वाटलं. अगदी लहान देवदूतांवरही त्याच्या सावल्या पडतात. आई घराजवळ ओरडत होती, यज्ञा यज्ञा, कुठे आहेस? पण मी काहीही उत्तर देऊ शकत नव्हतो. माझा आवाज जणू काकांनीच माझ्यापासून हिरावून घेतला होता. माझं छोटं मन धडधडत होतं. माझ्या बाहुलीची आठवण आली. ती माझी वाट पाहत असेल. मी तिच्याशिवाय झोपत नव्हतो, पण त्यावेळेस मला झोपही आली असती. काकांचे हात माझ्यावर घट्ट झाले होते आणि मला जाणवलं की हे बरोबर नाहीये. पण मला समजावायला शब्द नव्हते. मी फक्त रडत होते. त्या सावल्यांनी मला पूर्णपणे गिळून टाकलं आणि मी हरवलो माझ्या छोट्या जगात. प्रकाश विझला. माझ्या 3ऱ्या वाढदिवसाच्या आधीच माझं आयुष्य संपलं. पण मी नाहीशी झालो नाही. माझा आवाज नाहीसा झाला नाही. म्हणूनच आज मी बोलतो. मरणाऱ्या मुलांचे आवाज कोणी ऐकत नाहीत. म्हणून त्यांनी मला सांगितलं, यज्ञा, तू सांग. तू जिवंत राहिलीस असतीस तर धरून ठेव. मी धरून ठेवतो, कारण माझी आई आजही रडते. ती अजूनही त्या दिवशीच्या सावल्या पुसते. आणि मी तिच्या कानात हळूच म्हणते, आई, मी इथेच आहे. आई, तुला दिसतंय का तुझ्या अंगणातला तो रिकामा कोपरा?
जिथं मी रोज खेळायचो. मी आजही तिथे बसते. फरक एवढाच की आता माझं शरीर नाही, फक्त माझी आठवण आहे. तू हात जोडून देवळात उभी असतेस तेव्हा मी तुझ्या खांद्यावर बसलेली असते. तू रडतेस तेव्हा मी डोळे पुसायला हात पुढे करत असते. पण माझे लहान हात आता तुला स्पर्श करू शकत नाहीत. आई, त्या दिवशी जेव्हा मी तुझ्यापासून दूर गेलो तेव्हा मला कळलं नाही की मी इतका दूर जाणार आहे. मला वाटत राहिलं की तू येणार, मला उचलून घेणार माझ्या कपाळावरच. घाम पुसून म्हणायचो, माझी यज्ञा रडत नाही. पण आई, तुला शोधायला मी येऊ शकलो नाही, कारण जिथे मी होतो तिथपर्यंत माणसांची नजर जाईल असं नव्हतं. पण तुझं हृदय मला पोचलं होतं हे मला जाणवलं. म्हणूनच मी रडलो नाही. मी तुझ्या आठवणीला घट्ट धरून बसलो होतो. मला फक्त एवढंच आठवतं, आई, मी खूप घाबरलो होतो. मला तुझे शब्द आठवत होते, यज्ञा, जर कधी हरवलास तर जोरात रडायचं. पण माझा आवाज बाहेर येत नव्हता. माझं छोटं मन फक्त असं म्हणत होतं, आई येईल, आईला मी सापडेन. आई, तू मला सापडलीसही, पण खूप उशिरा. जेव्हा मी तुझ्या कुशीत परत आलो तेव्हा माझं शरीर शांत, थंड आणि जड झालं होतं. पण माझं मन फक्त. आई, मी एकदम म्हणत होतो मला उचल, तू डोळे पुसत होतास, सगळे लोक ओरडत किंचरत होते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.